विचार करून घातले बघ तरी नाही त्यांनी बाजूला घातला ना ती गेली ओढून स्लिप झाली. आलो कोल्हापुरातनं बरोबर आता बघा गाडी आपली इकडे पार्क केली आहे. नमस्कार गाववाल्यांनो, स्वागत आहे आपल्या एका नवीन व्लॉग मध्ये. तर आज पुन्हा एकदा बऱ्याच दिवसानंतर फुल व्लॉग सगळेजण एकत्र आहेत, त्यामुळे आपल्याला व्लॉग करायला कंटेंट पण भेटलाय. तर आता आपण निघालो आहोत कोल्हापूरला. का ते तुम्हाला थोड्या वेळाने पुढे थांबल्यावरती दाखवतो, कारण आपण गाडीत एक अशी वस्तू ठेवली आहे, म्हणजे आपल्या डंपरचीच आहे. तर ती वस्तू घेऊन आपण त्या कामासाठी जातोय. तर आता ह्यांना मुद्दाच पाहिजे होता, म्हणजे फिरायच्यासाठी काही ना काहीतरी बहाणा पाहिजे होता. तर आम्हाला काय नको बहाणा, काय रे तूच घेतलंस बोलव. तर आता आम्ही स्टॉप घेतलाय बघा हा डिझेल साठी. मी घेतलं बोलून, मी बोलवून नाही घेतलं. चुकीचा गैरसमज होईल पप्पांचा वगैरे. का मी तुम्हाला नेतो असं. मी सकाळी सांगत होते मी येत नाही म्हणून मी झोप. काय करतो, डिझेल भरला आपण. यांची गडबड भरपूर चालू होती म्हणून मी काय केलं, ब्लॉगच मोबाईलच खाली ठेवला. इकडे हा सांगतोय टाकी फुल करतो, करायचा तिकडे टाकी फुल आणि द्यायचे लागायचे पैसे फुकटचे. तर आता बरोबर आपण टाकलाय 2500चं डिझेल. 3 गाडी बघा वरती आले. बस होईल आपल्याला कोल्हापूरला जाऊन यायला. ह्या बोलेरोला म्हणतात काय तर की 15-16चं ॲव्हरेज आरामात भेटतं. बघूया आज टेस्ट करूया. 4 सिलेंडर आहेत, त्यातले दोन काम करत नाही त्यांना म्हणतोय. एक ब्रेकिंगला गेला, एक डिझेलला गेला आणि 2 आहेत ते RPM मध्ये जातात. त्यातला एक आपण रात्री वापरतो. गाडीत बसला की ना 4 सिलेंडरातलं सिलेंडर कुठे पडला का वाटतं विचारतो. तर हे सिलेंडर फक्त धनू आणि ॲनाच वापरतात. मला काय गाडी हळू लागते. तर आता आपण डिझेल घालून निघालोय कोल्हापूरच्या दिशेने. आता बघूया, आपल्याला वाजलेत बरोबर इथेच 7:15. आपल्याला निघायचं होतं 6:30 वाजता, पण या माणसांनी लेट केला नाही. आता बघूया किती वेळ लागतोय ते. तर हो का तार इली ते का कुत्ता बघ येदूसो किडो आणि वायचं टुचूक केलं तर खयपर्यंत पोहोचलंच तर विचार कर. काय झालं, ब्रेक का मारतोय? खा प्यायचं रस्ता पाट आहे वाटतं. रस्ता पाट आहे. अडे रस्तो पाठ करता तर फायनली आम्ही घेतलाय टर्न आता बावड्याच्या रोड साठी. आणि रस्ता बघा किती भारी आहे तो. आपण व्हिडिओ बनवून दिलेलो. ओ हो रस्तो बघ किती भारी आहे. चैत्या सांगलंच त्याप्रमाणे रस्तो बघ किती सुंदर रस्तो आहे तो. वा नाही तिकडे बघ त्या पाठी चैत्या आहे ना. दगड पडले काही ठेवले. वा आर्ट, मॉडर्न आर्ट. ते असं हे मारलंय, असं मारून गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. आपण जो टॅक्स भरलाय तो बघा किती पातळ झालाय. पण भाई आपण जे टायर घातलेत ना थोडेसे एक साईज मोठे, त्यामुळे आपली गाडी जास्त झेला मारत नाही आणि थोडं भारी वाटते गाडी चालवायला. आमलेट झालं खा पटापट मग काढा रे. तर भाई रस्ता बघा, तुम्ही बावड्यात नाही असाल तर पहिला सुरुवातीचा रस्ता थोडासा इग्नोर करा. पुढचा आला की तुम्हाला पुढचा सांगतो बरा आहे की नाही ते. मामाने सांगितलं ना रस्ता असा आहे म्हणून. रिटर्न ते म्हणायचं. समोरचा डोंगर बघ किती सुंदर दिसतोय ते. वा हा असं डोंगर खाली दिसतं सांग भारी. आपण एका गेलो ना माथेरानला, जेऊक थांबलेलो आपण, आठवता? वरती तर देऊळ होता, तसं माणसं होती, आठवताना भारी होता असं. तेव्हा असं डोंगर गाडी. याचा ऍटिट्यूड बघ भाई, याचा ऍटिट्यूड बघ कसं दिसतं. त्याची जाऊन दे रे पुढे. तर भाई आपण पोहोचलोय बरोबर आता वैभववाडीत. आणि हळूहळू एसटीच्या मागून रस्ता एकदम सुंदर आहे. चैतन्यने आम्हाला हा रस्ता गाईड केलाय. तर चैतन्य त्याबद्दल तुझं थँक्स. तुझं जरा मनोगत व्यक्त करतोस का? पहिल्यांदा शब्द इलो रे जड. भारी इलो मनोगत. हो बघ लाल झेंडा घेऊन चाललोय बघ. काका बघतात काय दाखवतोय आपण आणि बघतात का. अगं तरी पण तो बघतो कशाला, मी दाखवलं तर. आता दाखवल्यावर कोण पण बघणार नाही बघायचं. ए कमी खावा, जास्त प्रेशर वगैरे दाबू देऊ नका. ना पाटकडच्या पाटकडे माका मारीत पाहिजे तुमच्या भानगडीत. ए आमचा नाश्ता येईल आहे बघू नका, तोंडात पाणी आणू नका, गपचूप थंय बसा. ती बैली कट वडो रवलो तुझो.
देऊ नको रे का कटोडू. सूर्यन कापतलं का बोटान कापतलं वडो दाता बॉट घालाने असं असं कोई ना बहाना कभी कभी मेरे कभी कभी तेरे कंटेंट है कंटेंट पूरा रोड ही बवासीर है भैया. अरे गंगा सर्व्हिस रोड ने कहाँ से डाले हम गाडी काय विचार करून घातले रोडला. हो बघ तरी. नाही त्यांनी बाजूला घातला ना ती गेली ओढून. स्लिप झाली. अच्छा ये भावा ये पाठी घेते मी. एका सांग नाही सुटायची म्हणा. जवळच सर्व्हिस रोड टायर फिरतलो रे. सुटली त्याला काढता येत नाही. वरच सर्व्हिस रोडला हे बघ सुटली. हे थांबता कशा तू आता पाठसून बसतली बघा. सरळ कर सरळ. हे पण करी काय होतं फिरली रे गाडी चिखलात तर. फिरली नाही त्यांनी राईट साईडला जास्त खाली गेला तो म्हणून ती ओढून गेली गाडी. एवढी फिरतली काय गाडी नाही त्याचं बॉनेट फुटावं नाही का. नाही साईडला लागली का थोडीशी लागली तिकडचं इंडिकेटर नाही. गाडी लावून बघणार काय झालं की. ये गाड़ी है जो फंसी हुई थी यहाँ पे इनके रोड की वजह से. ये कुत्तों ने रोड अच्छा नहीं बनाया. नाही हे बघा हा म्हशीचा डबका. याच्यात आपण म्हशी सोडायच्या आंघोळ करायच्यासाठी. सगळ्यांनी चेतन्या नवीन माणसं तुमची आणलात ती घेऊन या डबक्यात या उतरा. त्यांच्याबरोबर फोन होतो भावाच होतो तो रे अक्षय रे लग्नात होता तो. मी काय आवाज येऊ काढतो माझी बदनामी काय बोल. तुझा मित्र चैतन्य. फायनली आपण या जंगलातला रस्ता पार केलाय. तर आता आपण थांबलोय बघा या सूर्यास्त दर्शन पॉइंट वरती. इकडनं हाईट लिहिली आहे वाटतं 320 फूट खोल दरी आहे ही बघा खालची. तर मेन पॉइंट आय थिंक तो तिकडे आहे पण तुम्हाला दिसणार नाही. आय थिंक धुकं आहे ना त्यामुळे मला इकडनं माझ्या डोळ्याने क्लिअर दिसतंय. तर आपली गाडी बघा किती घाण झालेली आहे. तर ही गाडी अशी मळलेली. आता हिला जाऊन धुतलं पाहिजे यार. आधीच घाण होती म्हणून जास्त धुवायचे कष्ट घेतले नाही. तरी बघा दरी बघा किती खोल आहे ती. यो मै हू रे बाबा है ना. सुसाईड नको करू. होय म्हणणार ती म्हणणार. होय आपण पण होय म्हणणार. काय काय करायचंय. तर आपल्याजवळ टाइम पण बराच होता. वाजलेत बरोबर 9:15. आपल्याला पोहोचायचं आहे 10-10:15 पर्यंत. त्यामुळे आपण म्हटलं थोडा वेळ 5-10 मिनिटं इकडे थांबूया आणि मग जाऊया मस्तपैकी थंड वाऱ्याचा आनंद घेऊया. आता एवढं लांब आलोय परत येणार नाही. टाइम पण नाही आपल्याजवळ आणि डिझेल पण परत फुकट काय घालवायचं. भैया किट्टो कंटाळलं. मुल्ल्या बघ तुका कंटाळलो बघित असशील तर चुकान मकान बघशील आमचं ब्लॉग. तर आता जाऊया इकडनं निघूया. आपल्याला पोहोचायचं पण आहे कोल्हापुरात आणि तुम्हाला दाखवतो काय कोणता पार्ट घेऊन होते. बरं झालं गाडी थांबली तुम्हाला दाखवूया. तर हा बघा हा आहे तो टर्बो आपल्या नवीन डंपरचा. नवीन म्हणजे काय 2022 मॉडेल आपला डंपर आहे ना त्याचा टर्बो. तर आपण तो नेतोय. तो फेल झाला म्हणजे ऍक्च्युली काय झालं. हा तर तो फेल झाला म्हणजे ऍक्च्युली काय झालं फिल्टर जाम होता आणि आपलं लक्ष नाही. कारण सीझनच्या टाइमला आपण काय केलं ट्रिप मारायच्या भानगडीत ना असे ऑर्डर होते एवढे ट्रिप होते ना की आपण त्या याच्यात तो फिल्टर क्लीन पण केला नाही ना चेंज केला. त्यामुळे टर्बो झाला फेल. आणि टर्बो फेल झाला नाही रे तुझं नाही दिसत आहे काय. तर टर्बो फेल झाला म्हणून तो आपल्याला कोल्हापूरला रिपेअरला न्यावा लागतोय आणि त्यात काय काय सामान तुटलंय वगैरे बघूया. आता तिकडे जाऊन आपल्याला नवीन टर्बो घ्यावा लागतोय की हाच रिपेअर होणार चांगला स्वस्तामध्ये. तर आपण चाललोय तर खरं आता सगळं आपलं पुढे ठरणार आहे की टर्बो आपल्याला नवीन घ्यायला लागणार तर 2 दिवसानंतर रिपेअर तरी होईल की आज लगेच होईल. हे सगळे तिन्ही पॉसिबिलिटीज आहेत. या तिन्ही पॉसिबिलिटी आपल्याला तिकडे गेल्यानंतर कळणार आहेत. कधीपासून वाट बघतोय कोल्हापूर येणार पण हा रस्ता खडबडीत आहे ना जो संपेल तर कोल्हापूर येऊन पोहोचणार आपण. काय कळत नाही. काकाने आम्हाला सांगितलं बावड्यातून जावा. बावड्याचा रस्ता भारी आहे. हा भारी भेंडी असं वाटतंय बावडीत गेलो आम्ही. रस्ताच संपत नाही. सगळे खड्डे बघा. आपण चाललोय कोणत्या गेला सेकंड
मगासपासून सेकंड मध्ये चाललोय 28-30 28-30 28-30च स्पीड डिजिटल. हा डिजिटल इंडिया. दाखवायची गरज नाही. मोजून दमला. याना खड्डे मोजून दमला. सांगतो खड्ड्यात नाही गेली तरी सांगतो, म्हणतो तरी घंट्यात गेली म्हणून वाईट तेवढं तरी समाधान भेटेल म्हणतोय. तर आपल्या मागच्या गाड्या पण बघा पुढे ओव्हरटेक मारतायत, कारण त्यांना खड्ड्यांची पडलेली नाही. बघा त्यांनी आता तुमच्या समोर लाईव्ह एक्झाम्पल कशी खड्ड्यात घातली नाही आपण बघा. ही बघा आहा अशी त्याने गाप करून घालून गेला. हा बघा, हा बोट दाखवून काय सांगतोय बघा, हा काहीतरी सांगतोय. काय सांगतोय? हत्ती फॉर्च्युनर उन गोट्यातून. आणि या साईडला इकडे खड्डे संपत नाहीत आणि इकडे उसाचा मळा संपत नाही. ओ दाजी. दाजी नाही रे, दाजी नेपाल में दाजी नेपाल पहुंच गया साहब जी. आपका ऊस हिल रहा है. तर इकडे AI चा फुल इस्तेमाल होत चाललाय बघा. AI वरती चेंज माय शर्ट टू पिंक कलर, चेंज माय पॅन्ट टू ब्लॅक कलर असं चाललंय. आता बघूया चेंज माय शर्ट चेतनचे कपडे चेंज. भाई काय चेंज केलं? चप्पल खायचे झाले, तेच झाले, सँडलच झाले. आता चेंज ब्रँडेड चेंज माय हेअरस्टाईल कर बघू. तर या AIचा आजच आपल्याला कळालं की असं AI मध्ये पण आपण आपला फोटो चेंज वगैरे करू शकतो किंवा कपड्यांचा कलर वगैरे चेंज करू शकतो म्हणून. लॉंग हेअरस्टाईल. हा लॉंग. बोल तू मोठ्यान बोल, म्हणजे तुझा आवाज येऊन दे. चेंज माय मुलेट हेअरस्टाईल. मुलेट मोठे इंटू काय मुलेट. चैत्याचा जास्त एक्साइटमेंट हा. स्वतःचा फोटो कर मध्ये AI. तर भाई फायनली पोहोचलो आपण बघा. मेनन ऑटोमोबाईल्स इथे आहे बघा. तर इकडनं आपल्याला आत जायचं आहे आता ह्या दरवाजाने, गेटने. तर आपल्या गाडीतला पार्ट काढूया आणि जाऊया आत घेऊन, बघूया काय झालंय ते, किती वेळ लागतं वगैरे ते सगळं पुढचं नंतर डिसाईड होईल. पहिलं पार्ट घेऊन तर जाऊया आतमध्ये. इथे पकडशीत हो जॉब वगैरे करायला तुझे. हो खानोलकर. ते म्हणत होते कोर घालावा लागणार ना, तर ते किती पर्यंत बजेट होणार ते विचारत होतो. त्यांना ते म्हणाले तुम्ही सांगणार म्हणून. पार्ट दिला आणि फायनली येऊन पोहोचलो मॉलमध्ये गाडी पार्क केली आपली तिकडे. एकदा परत लॉक करूया. ओके. आणि आज वगैरे पार्क केले आणि आम्ही आता वर चाललोय मॉलमध्ये. बघूया काय भेटते इकडे. छोटासा मोठासा मॉल आहे आपल्या गोव्यात, तेवढाच आहे वाटतं मला. बाहेरून तर दिसायला छोटा होता थोडा. कंप्लीट केलं की टुबुक. तर मॉल मध्ये जाऊन काय करून आलो ते ह्या शेमड्यानं विचारा. यांचा शेड्यूल बिघडलेला वॉशरूमचा, तर यांना वॉशरूम साठी जायचं होतं, त्यामुळे आम्ही मॉल मध्ये हकतात 5 स्टार मध्ये असले आजूबाजूच नाही 5 स्टार. पण हा मॉल 5 स्टार नव्हता. हा नव्हता, ऍडजस्ट केला. 5 रुपये देऊ लागतं भाई. 5 रुपये पण मग महिन्यात लागतात. काय बोलू नका, तरी कट करायला वैताग येतो. काय नको, इथे हात चुकवायला मशीन असते. तर आपण मॉलमध्ये गेलो होतो, काय खायला भेटतं का बघायला. नंतर आपण सर्च केलं की इकडे हॉटेल सोंगाड्या जे आपण रील वरती बघतो, ते म्हटलं काय त्याच्यात पण जाऊन बघूया. एवढं लोक हाईप करून ठेवला नाही, एवढं भारी हॉटेल एवढी गर्दी असते. तर बघूया. 11 किलोमीटर आहे इकडनं. आपल्याला तसं टाइम आहे, आपला पार्ट अजून भेटला नाहीये, त्यामुळे ते काम आपलं काय एवढ्यात होणार नाही संध्याकाळशिवाय. तर ते होईपर्यंत आपल्याजवळ टाइमच टाइम आहे. सोंगाड्यांना सांगा कारगिल वाले येत आहे. तर तोपर्यंत म्हटलं जाऊन बघूया. मस्तपैकी उजेड पडला बघा, खाली एकदम काळोख होता. तर आता ऐका ना रे, सीट बेल्ट घाल. नाही आलं मला. हेल्मेट घाल आणि बाजूला मी गाडी चालवते. तर आता आपण चाललोय हॉटेल सोंगाड्या. बघूया तिथे कसं आहे जेवण वगैरे. तुम्ही पण बघितलं असणार रील मध्ये वगैरे, आपण पण रील मध्ये बघितलंय. बघूया जाऊन. आता आलोय तर योगायोग आलाय तर जाऊयाच. आणि चला इकडनं बरोबर 11 किलोमीटर आहे फक्त. तर आता बरोबर आपण आलोय 5-6 किलोमीटर आणि आता नावाची वाट लावू नको रे, मारेल तो शोधून. 5-6 किलोमीटर आलोय बरोबर आपण. अजून एक 5 किलोमीटर राहिलंय इकडनं पोचायला. काका जरा स्लो या.
हा, तर एवढ्या लांब आपण जेवणासाठी जातोय म्हणजे काय, मला असं वाटलं की जावं जेवावं, भरपूर चांगलं बघून बघून असं चांगलं चांगलं काय काय दिसलं. बघूया आज काय काय जेवायला भेटते, अनुभवायला भेटते आपल्याला तिकडे. तुम्ही बोलता आमच्याकडे काय दाखवतो, तिकडे इकडे दाखवलं मी. बरोबर दाखवलं. तर बघा भुकेली आहे केवढी ती बघा. चालतंय चालतंय देऊया. दुसरी दे नोट बाबा. ओके बस चालतंय येऊ. ओके ओके मी पण व्यापारीवाला आहे, ही व्यापारीवाली आहे. तर पोचलो आपण बरोबर. आता राहिलंय 300 मीटर. इकडे एक इकडे मला माहिती नाही, मला वाटतं राईटला आहे कदाचित किंवा लेफ्टला आहे, ते कळत नाही. रील बघून काही कळत नाही, तरी पण मला वाटतं आय गेस राईटला आहे. रडू नका रे का बस. मग तेव्हा लेफ्टला आहे बघा, ते बघ बोर्ड दिसतं तो. ते पुढे आहे तिकडे त्या साईडला. बोलला पहिला लागतो तिकडून येताना, पहिला तिकडून येऊचा शिवगाड्या हॉटेल रे पार्क. उचलू काय खेळ उचलू. हॉटेल या बघ इकडे, पार्किंग या इकडे. हॉटेल कुठे आहे? राईटला. हे हत्ती आहे तो. तो गाडी काढतो इथे लावू चालेल. मम्मी पण लहान आहे, माझं बाळ पण लहान आहे. किती यांना जेवणाची घाई लागली. हे सोड, हे बघ लोकेशन बघ, पार्किंगचं लोकेशन भारी आहे. टेबल लावला आणि आम्हाला तरी चालेल. तळ्याकाठी. फायनली हे बघा पार्किंग मध्ये लावली गाडी. यांचं पार्किंगचं लोकेशन पण भारी आहे बघा, एकदम तळ्याच्या काठावरती आहे. तळ आहे इथे आणि त्याच्या काठावरतीच आहे. तर आपली गाडी इथे पार्क झाली आहे. टायर बघा मस्त दिसत आहेत ना, नवीन नवीन 2 दिवसापूर्वीच बदललेत. तर इथे पार्किंग मध्ये लावली आणि ते बघा हॉटेल सोंगाड्या. कुठे गेलो, ओके एक गाव पछाडलेलं हॉटेल सोंगाड्या. तर आज बघूया, बऱ्याच दिवसांपासून आपलं ठरलं होतं जायचं खास कोल्हापूरला जेवायला यायचं यासाठी बघायला, कारण आपलं पण हॉटेल आहे ना. तर म्हटलं बघूया टेस्ट वगैरे कशी आहे त्यासाठी. तर आता हे बघा चाललोय, सगळे बघा भुकेलेत केवढे ते. हा बोलेरो कॉलेज भारी दिसतात ना. तर आता बघूया टेस्ट वगैरे कशी आहे ती. जाऊया आतमध्ये. बाहेरून तर एकदम भारी दिसत आहे आणि ना लोकेशन पण जबरदस्त आहे बघा. गाड्या वगैरे पण भरपूर आहेत, असं नाही की गर्दी फक्त इंस्टाग्रामवरती रील्सवरती दाखवतात. छान आहे, खरंच छान आहे. हो चिकन पण. तर आपण आता हे चिकन काय मागवलं, लोणचं ट्राय करून बघा. मी ट्राय नाही केलं, ह्यांनी ट्राय केलं नाही. बघूया कसं लागतंय ते. पण मागवली आहे बघा स्पेशल चिकन थाळी. इकडे चिकन आहे बघा, थोडंसं वरती वाटतं खोबरं घातलंय. आणि ह्यांनी मागवलेलं काहीतरी, काय मागवलं रे तू माहिती नाही. पनीर काहीतरी दुसरं सांगितलं त्याने ते. तर त्याच्यासोबत नान. तर बघूया आता टेस्ट कशी आहे. तर जेवून सगळ्यांची पोटं बघा पुढे आलीत मस्त. वा. तर बाय बाय सोंगाड्या. चाललो आम्ही कारगिलात. चला पार्किंग कडे चला रे बाबा, गाडीकडे पटापट बसा. गाडी बघून क्रॉस करतो नो. हा गाडीत जाऊन बसूया पटापट आणि निघूया आपल्या पार्ट जवळ, म्हणजे जिथे आपण टर्बो दिलाय ना. तर आवडलं धन्यवाद. तर तिथे आपण टर्बो दिलाय आपल्या कामासाठी, तिथे जाऊया. टर्बो आपला काय म्हणतात तो झाला आहे की नाही देऊ जाणे. त्याने कॉल करतो बोलले, कॉल अजून काय केला नाही यार सिरियसली. त्यांनी पण कामाला ना भरपूर लेट लावला आणि त्यामुळे टायर बघ कसा राहिला. मग अशी बघितलं नाही, नवीन मॉडेल आले बघ बिओ. अरे मोडला था बाबा सोन्या बिओ टायर बघ. तर आता त्यांनी कॉल नाही केला, पण आपणच जाऊन पर्सनली चेक करूया व्हॉट हॅपन्ड, इज आवर वर्क डन ऑर नॉट. आमची आता वाटते 1 डे शॉर्ट ट्रिप होते, कारण काय झालंय की पार्ट तर आपण दिला होता, जेवायला वगैरे पण गेलो. तो पार्ट, त्याचा जो आतला पार्ट आहे तो पण भेटला की नाही ते आपण त्यांना विचारलो कॉल करून. तर ते म्हणाले काय की नाही तो पार्ट काय भेटत नाहीये, मग त्याला आता तुम्हाला 2 दिवस थांबावं लागणार त्यासाठी. तर म्हटलं आता तर त्या पार्टसाठी आपल्याला 2 दिवसांनी यायची गरज नाही. ते कुरिअर करतील आपल्याला, म्हणजे पार्सल करतात ना, ट्रान्सपोर्टर टाकतील. तर ते ट्रान्सपोर्टर टाकतील पार्ट. तर आपला पार्ट काय येईल तोपर्यंत त्याचा काही विषय नाही. पण आता आपण तरी पण एकदा म्हटलं काय तर जाऊन चेक करूया की आपला पार्ट काय काय गेलंय सामान ते, आणि किती किती रुपये एस्टिमेशन कॉस्ट येणार आहे ते. तर एस्टिमेशन कॉस्ट आपल्याला देणार आहेत किती. त्यामुळे आता आपण पुन्हा आलोय
तिथे मेनन ऑटोमोबाईल्सला. तर त्यांच्याजवळ जाऊन आपण एस्टिमेशन कॉस्ट घेऊया की किती रुपये आपल्या सामानासाठी खर्च होणार आणि किती रुपये आपला टोटल फिटिंग करून आपल्या घरी म्हणजे आपल्या कारगिलपर्यंत पाठवायला किती रुपये खर्च होईल ते विचारूया. त्याने असं तर म्हटलंय की 17 ते 18 हजार रुपये त्या पार्टची कॉस्ट आहे, पण बाकीचं पण आहे ना 1, 2, 4 हजार रुपये मला ते सुद्धा वाटत आहेत. तर नवीनची किंमत किती आहे टर्बोची आणि त्यामध्ये पार्ट घातला तर किती रुपये. तुम्हाला जुना पार्ट सहित आम्ही रिटर्न करतो तुम्हाला. ओके, हे आतमध्ये हेच पूर्ण तुटलं म्हणता. पूर्ण नवीन येणार तुम्हाला. ओके. आणि ओरिजिनल याचा टेल कंपनीचा ओरिजिनलच येणार तुम्हाला. पार्ट नंबर वगैरे त्यांना पाठवली. ह्या पार्ट आता भाई आपलं सगळं काम झालंय आणि आता आपण पुन्हा आलोय मार्केटमध्ये, कारण आपल्याला घ्यायचं आहे आपल्या बोलेरोसाठी दरवाजाचा गोट जो खराब झालाय. आणि बघूया जर अजून मॅट भेटले ना खाली पायात घालायला, ग्रीनवाले जे मॅट आपण इनोवात घातलेत ना तसेवाले मॅट जर भेटले तर ते पण घेणार आहोत. बघूया आता काय रेटमध्ये भेटतात त्याच्यावरती डिपेंड. नाही तर जर बेळगावला मागच्या वेळी स्वस्त भेटले तर मग नाहीतर मग नेक्स्ट टाइम बेळगावमध्येच घेऊ. पण आता गोट तर आपण इथे घेणार आहोत, कारण मगाशी आपण हे घेतलं ना आपल्या बोलेरोसाठी साईडचे पॅनल घेतले. तुम्हाला दाखवलं की नाही मला आठवत नाही ब्लॉगमध्ये, पण ते पॅनल जेव्हा घेतले ना तर ते पॅनल घेताना माझ्या लक्षात नव्हतं. आता पप्पांनी मला फोनवरती आठवण केली तेव्हा म्हटलं काय घेऊया म्हणून. तर आता आपण इकडनं निघणारच आहोत. आता हे आपण फक्त घ्यायचं आणि इकडनं डायरेक्ट घरी निघायचं. फक्त कोणत्या मार्गे निघायचं ते विचार चाललाय आपला. आता शेच की आंबोलीतनं सांगू बोल. बेळगावला घे, स्वस्त भेटणार. तिथून डायरेक्ट जाऊया. आता जाणार नाही बेळगावला, मग गोव्यात घे. ठीक आहे. ओके, आता गोव्याला नेतो हा तुला. ठीक आहे चालेल चल. काय समजलं तुम्हाला. यांना आम्ही गोव्याला नेतो आता. काय पण कर बाळाच्या आधी मला आता झोप. आता झोप तू. आता झोप तू. आता तू झोप. आता तू मर. आलो कोल्हापुरातनं बरोबर. आता बघा गाडी आपली इकडे पार्क केली आहे. गाडीची हालत बघा यार, मस्तपैकी रंगली आहे पूर्ण. ना टीका अच्छा आहे. तर गाडी रंगली आहे पूर्णपणे. आपण आता कोल्हापुरात आलोय. बरोबर इथे सलगर जवळ थांबलोय बघा, बावड्याच्या घाटाच्या वरती. बरोबर बावडा बस स्टँड जवळ, गगन बावडा बस स्टँड आहे ना तिथे थांबलोय आपण. तर इकडनं आता आपल्याला मला वाटतंय 2 तास लागणार, कारण धुकं एकदम दाट आहे. प्लस पाऊस पण पडतोय बारीक बारीक. मागे तर मला काय दिसतच नव्हतं यार, एवढा पाऊस पडत होता. आणि प्लस काय झालं, आपण शिस्तीत येत होतो यार, उगाच गाडीला त्रास द्यायचा नाही. एकदम सेकंड थर्ड याच गिअरमध्ये आलोय आणि अजिबात गाडीला त्रास दिला नाही. आरामात आलोय आणि मजा आली यार. थोडंसं टाइम पण चांगला स्पेंड झाला आणि मजा मस्ती पण थोडीशी झाली. जेवलो वगैरे, मजा केली. आज तर दिवस खूप चांगला गेला. तर आता बघूया पुढे कसा भेटतोय रस्ता. तर आता इथे सगळ्यात पहिला चहा पिऊया. आय थिंक पोळी फुटली यार माझी, दुखलं. तर इथे सगळ्यात पहिला चहा पिऊया आणि जाऊया सरळ आपल्या घराच्या दिशेने. चहा सोबत काय माहिती पाहिजे तुला? बिस्किट मला. आपल्यात कोण गंड होऊ शकणार हो ना. एकदा त्या तिकीट वाल्यांकाच नाही सांगलं तिकीट कसलं लोकल आहे म्हणून. बरं वातावरण बरं आहे. फोन पाचच होतो ना आपण. हो मुल्लाक नेलो काय. भाई फायनली आम्ही उतरलोय घाट आणि आता आलोय बघा. हे बघा अजून याचं काम चालूच आहे. माय जयो 2 माणसं करत थोडीच सगळं होणार. अरे बाबा रुक जाओ रे बाबा, दिखता नाही रे बाबा कुछ भी. रुको आम्ही इथे तो इनोवाला गेलेला खाली, तो तिकडे गेलेला. राईट साईडला हमारे पास ये रे. अब काय करतोय ते पिळवटतोय गाडी कशी. हा भाई हे बघा बघा जरा तुम्ही चेक करो गाईज, चेक करो लेअर चेक करो. तळ्यात आलोय. हे आमच्या वैभववाडीचं. हा याच्यातनं आता आमच्याकडे एक म्हस आहे चेतन, तो आता जाणार पाण्यात. ही आता पान. हा आता पानघोडा चालवतोय आम्ही. का तुम्ही दोघे जण हे काय बोलतात त्याला, साक्ष, आय विटनेस. सांग हेडफोन घातला. पुढे इन फ्युचर समज माझ्याकडे तेवढा पैसा आला. तेवढा म्हणजे केवढा आला मरो आला किती तो आला 500 रुपये जरी 1000 रुपये आला तर 500 रुपये तुझे. नाही असा कसा मग आम्ही उपाशी मारा करू. 1000 मध्ये मागा 500 दिवसाक एका दिवसात डिझेल लागतात त्याला. दुसऱ्या दिवशी मागा एसटी दिवसाला तुझ्याकडे 5000 रुपये आले. हा तो 250 तू 2,500 तुझे. बघा होय आणले आणते बोलले माझ्या
सो भाई फायनली आपण आलोय रूम मध्ये. वाजलेत रात्रीचे बरोबर 12:30. जेवलो वगैरे आणि वरती आलो. त्याआधी आपण बरोबर हॉटेलवरती पोहोचलोय किती वाजता म्हणजे 10 वाजता. त्यानंतर आपण बरोबर हॉटेलवरती थांबलो थोडा वेळ 1-1.5 तास आणि त्यानंतर मग घरी आलो, जेवलो आणि त्यानंतर आता तुम्हाला ब्लॉगचा एंड करूया म्हटलं. तर तुम्हाला आजचा ब्लॉग बऱ्याच दिवसानंतर कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा. थोडीशी गॅप पडली आहे ब्लॉगमध्ये, त्यामुळे सवय नसल्यामुळे थोडंसं कॅमेऱ्यामध्ये इकडे तिकडे बघण्यात परत हालचाल होत असेल कदाचित नवीन ब्लॉगर असल्यासारखं. तर तुम्ही सुद्धा तेवढं ॲडजस्ट करून घ्या. आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.